तिच्यावरती पुष्प वर्षाव करायचं आहे. तर ह्या तुम्हाला पाकळ्या देत आहे. सगळ्यांनी वेलकम ड्रिंक वगैरे घेतलं का? नसेल तर प्लीज घ्या. थँक्यू. या 101व्या आयुष्यात पदार्पण करताना अतिशय हसतमुखाने निरोगी आयुष्यात आशावादी दृष्टिकोन ठेवून आपल्या सगळ्यांकरता स्वागत करताना आज विशेष आनंद होत आहे. पणजीला आता आपल्याला कृपया तिला बसू दे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आता. आणि कृपया आपण सगळ्यांनी प्रसाराबद्दल व्हावं. सगळ्याला घरीत कौतुकाची भाव मनातील आज मांडते आहे. पणजी तुझ्या स्वागता आपुलकीचे मी गीत गात आहे. आपुलकीचे मी गीत गात आहे. क्या बात आहे. नलिनी अभ्यंकर हे नाव आपल्या सगळ्यांना परिचित असलेलं नाव. पूर्वाश्रमीच्या द्वारका नारायण फडके आणि आत्ताच्या नलिनी अभ्यंकर. नलिनी अभ्यंकर या नावातच आहे भयंकर कष्ट, प्रचंड दातृत्व, उदार नेतृत्व आणि तितकंच प्रेमळ मातृत्व सुद्धा. खरं सांगायचं तर या अन्नपूर्णेची पालखी अतिशय समर्थपणे पेरणारी, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारी, दातृत्वाच्या मंदिरातील कळसावर विराजमान झालेली आणि वयाच्या 100च्या वाटचालीत कधी पुलावर कधी निखाऱ्यावर अतिशय जिद्दीने पावलं टाकत दिव्यत्व सिद्ध करणारी आपली माऊली अर्थात नलिनी अभ्यंकर. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे, आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे की नियतीने सुद्धा सोपा नव्हता. कारण सोबत शिक्षणाची कास नव्हती, पण शिक्षणाचं महत्व त्याच वेळेला तिने ओळखलं आणि गिरगावच्या फडके मंदिरात भरणाऱ्या रात्रशाळेत जाऊन शिक्षणाचे धडे तिने गिरवले. आजच्या पिढीला शिक्षणाचं महत्व तिच्याकडून कळलं पाहिजे. कारण अवघ्या आठवड्याभरातच अआईची अतिशय चांगली ज्ञानगंगा तिने सुरू ठेवली आणि 4-5 दिवसातच या माऊलीला अक्षर ओळख झाली. त्यानंतर हा उद्योगिनीचा प्रवास असा सतत सुरू राहिला आणि आपल्या सगळ्यांना ओळख झाली एका नवीन व्यक्तिमत्वाची आणि ती म्हणजे डबेवाल्या आजींची. पण डबेवाल्या आजी एवढंच तिचं व्यक्तिमत्व अबाधित नाही आणि मर्यादित नाहीये, त्याला अनेक पैलू आहेत आणि हे सगळे पैलू आपल्यापैकी अनेकांना खूप जवळून माहितीचे आहेत. या माऊलीने आपल्या सगळ्यांना परदेशी गमनाचं आकर्षण प्रचंड असतं. अनेक जण परदेशात जायचा विचार करतात, तिथे जाऊन स्थायिक होतात. खरं बघायला गेलं तर तिलाही जायची संधी मिळाली. पार अमेरिकेमध्ये नऊवारी साडी अतिशय चांगल्या पद्धतीने नेसून त्या नऊवारीची आईट तिने परदेशात सुद्धा मिरवली. शक्य झालं असतं तर तिथे राहू शकली असती, पण परत ती आपल्या मायदेशी परतली. याचं कारण आपली मायभूमी आणि तिचं जुळलेलं नातं. हेच ती याही पिढीला सांगू पाहते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिच्या हळूहळू मी आपल्या बरोबर सांगणारच आहे, आपल्याच्या मनोगतातून व्यक्त करणार आहे. पण आपलेही आजीशी अनेकांचे काही ऋणानुबंध वेगळे जुळले आणि त्याच्यामुळे आज शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपली मनोगत आमच्यापर्यंत येऊ दे. आपल्या मनातील विचार आपण इथे येऊन नक्कीच व्यक्त करायचे. तसं बघायला गेलं तर आपल्या मनात ज्या ज्या भावना आहेत त्या खूप आहेत, पण त्याही पेक्षा पणजीच्या 100चा आलेख मोठा आहे आणि त्यामुळे आपल्याला मर्यादित वेळेत ही आपली मनोगत व्यक्त करायचे. सर्वप्रथम आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी इथे निमंत्रित करते आहे भालचंद्र बिवडे महोदयांना. कृपया त्यांनी पुढे यावं.
आणि आपलं मनोगत आमच्या समोर व्यक्त करावं. भालचंद्र गोखले यांचं मनपूर्वक स्वागत. शांतता पाळण्याचा तुम्ही जरा आणि काय म्हणते का की सगळ्यांचीच मनोगत हे ऐकण्यासाठी असणार आहे, तर थोडं जरा शांतता पाहिजे तर आपल्याला ती एन्जॉय करता येतील. कारण मावशीचं म्हणजे शी इज अमेझिंग एकच वाक्य मी सांगतो. आणि माझं नाव भालचंद्र गोखले, मी माहितीला राहतो बेडेकर सरांमध्ये. माझ्या मावशी आईची मावशी म्हणजे माझी मावशी आजी खरं सांगायचं म्हणजे, पण तिला आम्ही द्वारको मावशी असं तिला म्हणतो पहिल्यापासूनच. आणि मला आठवतं की त्यावेळी लँडलाईन होते, बाकी काय नव्हतं. आणि अर्धा तास, पाऊण तास, 40 मिनटं फोन तो संपायचाच नाही. आणि मग सरळ शेवटी बाकीचं आपण नंतर बोलू म्हणून फोन ठेवला जायचा त्या काळामध्ये. तर असं ते वेगळंच नातं ह्या लोकांचं होतं. आणि पुढे पुढे काय झालं, मग भेट कशी होणार, तर माझी आई गिरगावात डॉक्टर माने म्हणून त्यांच्याकडे ट्रीटमेंटला जायची. मग ती मावशीला सांगायची की तू खाली उतर, मी डॉक्टरकडे जाते आणि मग आपण भेटूया. तर 4 जिने परत कोण करणार ना मावशीचे, ते पण जरा माझ्या आईचा प्रॉब्लेम होता म्हणजे. आणि मग हॅलो, आणि मग नंतर असा सीन व्हायचा ना की त्या डॉक्टरांकडे उतरल्यावरती मावशी भाजी वगैरे घेऊन यायची आणि माझी आई भेटायची. आणि पहिला कार्यक्रम काय असेल तर पहिला कार्यक्रम रडण्याचा कार्यक्रम असायचा. की पहिलं म्हणजे आता बोले काय म्हणतेस तू म्हणून डोळ्यात दोघीचेही पाणी यायचं. आणि मी तेव्हा लहान होतो, मला वाटतं की असं एवढं रडारड कशा करायची भेटल्यावरती. आणि मग बऱ्याच गप्पा वगैरे. बरं यांच्या गप्पा काय मला कळायच्या नाही, कारण ती वच्चीची भाची फॉरेनला गेली तर ती वच्ची कोण, तिची भाची कोण मला काही कळायचं नाही. कारण फक्त आपण ते एन्जॉय करायचं असं मी ठरवलं होतं शेवटी. मग आणि मग आम्ही गणेश गुळ्यातले सगळे लोक, गुळे कंपनी आम्ही. मग मी अनेक लोकांना माझ्या नातेवाईकांना मावशीकडे घेऊन जायला लागलो, तरुण लोकांना सुद्धा, की मावशी काय चीज आहे हे दाखवावं म्हणून. आणि मग मावशी एकदम मस्त बोलणार वगैरे, त्याचे खायला प्यायला घालणार, जुन्या आठवणी काढणार वगैरे. आणि मग ती माझ्या आईला सांगायची, अगं तू बबे किती म्हातारी झालीस असं मावशी म्हणायची. आणि तिला अथॉरिटी आहे मात्र असं म्हणायची. त्याच्या विचारार्थ मी तर काही बोलत नाही, कारण शी नॉलेज एव्हरग्रीन आहे आपल्याकडे. तर तिच्याकडनं आपण काय शिकलो असा एक प्रश्न येतो. हॅलो प्लीज, हॅलो प्लीज जरा. तिच्याकडनं आपण काय शिकलो हे फार महत्त्वाचं आहे. तर ते म्हणजे की पॉझिटिव्ह ॲक्शन मी तिच्याकडे शिकलो. पॉझिटिव्ह थिंकिंग सगळेजण करतात, आपल्याला पुस्तक पण भरपूर आहेत की विचार चांगले करा वगैरे. पण आयुष्यात जेव्हा तुमच्याकडे प्रसंग येतात तेव्हा नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग न करता पॉझिटिव्ह ॲक्शन कशी घ्यायची आणि तिची एनर्जी लेवल अफाट आहे. आणि मला तसं वाटतं की अरे बापरे, आपण कुठे आणि ती कुठे. आपण कंप्लेंट करतो रोज सकाळी, आज उकडते किती, थंडी वाजते, पाऊस पडला, चिखल झाला, पण तिची एनर्जी लेवल जबरदस्त आहे. आणि मी जेव्हा आमच्या तरुण लोकांना घेऊन येतो मावशीकडे, तेव्हा ते म्हणत की खरंच आपण भाग्यवान आहोत की अशी मावशी आजी ही आपल्याला लाभली आहे. तेव्हा एवढं बोलून माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं, तरच पुढचा कार्यक्रम आपल्याला शांत चित्ताने आणि व्यवस्थित ऐकू येईल. मागे काही जण अजूनही उभे आहेत. कृपया माझी नम्र विनंती आहे सगळ्या अपेक्षकांना आणि सगळ्या नातेवाईकांना की कृपया आपण जागेवर स्थानापन्न व्हावं, म्हणजे पुढच्या कार्यक्रमाचा आपल्याला मनमुराद आनंद लुटता येईल. कृपया शांतता राखावी. वंदनाजी प्लीज तू बसून घे, कारण कार्यक्रमात अडथळा येतोय. बडबड होत राहिली तर पुढचा कार्यक्रम आपल्याला पुढे नेता येणार नाही. तू कृपया स्थानापन्न हो, ही विनंती. बरं, फडके आणि अभ्यंकर या दोन्ही घरांचे जे संबंध आहेत ते नलिनी अभ्यंकर या नावामुळे अतिशय चांगले राहिले. आणि या फडके आणि अभ्यंकर या 2 गावांमधला सेतू ज्याला म्हणता येईल, अशी एक व्यक्ती आज इथे हजर आहे. आणि त्यांचंही 85 असलेले ऋणानुबंध हे वेगळे आहेत. तेव्हा आता त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी त्यांना इथे बोलवणार आहे. तेव्हा ताई, आपल्याला विनंती आहे की कृपया आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. अगं आत्ता पण विचारते कशी आहे, पण तिने प्रेम माझ्याजवळ कायम ठेवलेले. कारण आमच्या अभ्यंकरांच्या घराच्या हो उजव्या बाजूला इथं माहेर
माझ्या घराच्या उजव्या बाजूला कोणीत हिचं घर फडक्यांकडे आणि सासर कुठे डाव्या बाजूला कोपऱ्यात खोत अभ्यंकर आणि त्याच्या मध्यभागी माझं माहेर अभ्यंकर. मी गिरगावातलीच आणि ही गिरगावातल्या तिसऱ्या मजल्यावरची. तर मधून जोपर्यंत मला तिसरा मजला चढवत होता तोपर्यंत मी हिच्याकडे जायची. अर्थात ही अजून चढते उतरते त्यामुळे सांगणं सुद्धा कितपत आहे खरंच. पण आज ताई म्हणाली म्हणून म्हटलं या भावनेने मला तिच्या या मुली नाती पंटी यांनी सगळ्यांनी मला बोलावलं. ह्याच्यातच मला खूप कौतुक झालं. कारण असा योग क्वचितच मिळतो 100ला जाण्याचा नाही का. म्हणून मी आले. नमस्कार तुला. नमस्कार नमस्कार. खूप छान. मला वाटतं पणजीला बोलण्यासाठी एक माध्यम मिळालंय कारण वेगवेगळे लोक येऊन इथे आपलं मनोगत व्यक्त करतात. त्याच्याही आठवणींना उजाळा मिळालाय. असंच आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आता मी विनंती करणार आहे आशा गुर्जर यांना. त्यांची थोडक्यात ओळख करून देते. आपल्या पणजीचा भाऊ म्हणजेच अप्पाशास्त्री फडके यांच्या त्या कन्या त्यांनीही वयाची 100 बऱ्यापैकी पूर्ण केलेलीच होती. तेव्हा आता त्यांच्या कन्या आपलं मनोगत इथे व्यक्त करतात. आपल्याला विनंती की मनोगत व्यक्त करा. पहिलं म्हणजे आत्याला 100 नमस्कार. प्रत्येक वर्षी काही भेटायला जमलं नाही वाढदिवसाला पण खूप नमस्कार. आणि ओके 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 धन्यवाद. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही सगळ्या फडक्यांच्या माहेर वाचली. आमच्या घरात मुलीच चिका पण आमच्या सगळ्यातली मेरुमणी उत्तम माहेर वाशिक म्हणजे ही. आम्ही जिथे गेलो तिथे आमचा फडकेपणा गाजवला. कोणीही आमच्यातली मुलगी ही अनसक्सेसफुल झालेली नाही. आम्ही सगळी स्फूर्ती घेतली ती हिच्याकडनं घेतली. आणि काही वर्षांपूर्वी तिच्या एका वाढदिवसाला मी हजर होते आणि त्यावेळेला मी एक सामान्य ते असामान्य म्हणून पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये मनस्वी नावाचं मी एक आत्याचं चरित्र लिहिलं होतं. ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि एक अत्यंत कायम महत्वाची गोष्ट म्हणजे आनंद यात्री. मी आनंदात राहणार आणि तुम्हाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करणार. आत्याकडे मी एकदा गेलेली असताना तिने मला 2 गोष्टी सांगितल्या. इथल्या कित्येक जणांना तसं म्हणता येणार नाही. ती म्हणाली माझं काही दुखत नाही. आयुष्यात कितीतरी दुःख असतो मन सुद्धा दुःखी नाही आणि शरीरही दुःखी आणि दुसरं जायचं माझ्या मुलाची वैर नाही. नुसतं माहीत नाही काही वेळेला भावना आणि काही वेळेला थोडं वेगळं. आत्याने सांगितलं माझं कोणाशी वैर नाही. अरे आयुष्यामध्ये इतकी माणसं भेटतात इतके वाईट प्रसंग येतात तरी कुणाशी आमच्या अजून 1 मिनिट मी बोलणार. अप्पांची सगळी भावंड 5 भाऊ आणि 4 बहिणी यातलं कोणीही माणूस आयुष्यात अनसक्सेसफुल नाहीच आणि समाजासाठी काही केलं नाही असंही अजिबात नाही. कीर्तनकार प्रवचनकार पुराणिक म्हणून मोठे भाऊ आप्पा आमचे शास्त्री वगैरे शिक्षक जणू काका त्रैलोक्यात म्हणतात तसे प्रसिद्ध पावलेले एक पुरोहित. चौथे काका असंख्य जणांना भविष्याच्या आधाराने मदत करणारे. 5वे काका पुरोहितही करत होते आणि रामभक्त होते. अशा सगळ्यांनी आपापल्या परीने समाजासाठी खूप काही केलं. आमच्या आत्यानी मुलींमधला मोठा वारसा सांभाळला. आमची देशमुख आत्या म्हणजे खोती नव्हती. अख्ख्या गावावर म्हणतात तसा एक दरारा होता. आमची शिधे आत्या ही सुद्धा फार मोठ्या माणसांच्या संबंधित आली. प्रत्येक भावंड हे समाजाच्या उपयोगाचंच होतं असं निश्चित म्हणता येईल. अशी आमची आत्या हजारो जणांची अन्नदात्री आणि तिने केवळ आम्हाला आशीर्वाद द्यावे एवढीच कायम विनंती.
नमस्कार नमस्कार नमस्कार. खूप छान, खूप छान. मला भावना दाखवून येणारच, कारण पणजीचं 101 वर्ष वयाचं आता सुरू झालंय आणि तिच्या जवळच्या आप्तेष्टांचं बऱ्यापैकी त्यांचंही वय आहे, पण ते आज इतक्या उत्साहाने आणि आवर्जून इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल आपण त्यांचंही अभिनंदन करूया. एकदा जोरदार टाळ्या होईल. धन्यवाद. पणजीच्या बाबतीत जेव्हा जेव्हा विचार मनात येतो तेव्हा 4 ओळींची नक्कीच आठवण येते. त्या 4 ओळी तुमच्या पुढे सादर करते. सागराने ही जिथली खोली न्याहाळावी, सागराने ही जिथली खोली न्याहाळावी, आकाशाने ही जिथली अथांगता टिपावी, आकाशाने ही जिथली अथांगता टिपावी, अशा सतेज व्यक्तिमत्वाची प्रेरणा पिढ्यानपिढ्या काळजात घर करून राहावी, काळजात घर करून राहावी. मला वाटतं आज हा सोहळा याच कारणासाठी मुळात आयोजित केला होता. आता त्यांनी सांगितलं तसं की सगळीच भावंड ही समाजाचे ऋण फेडावेत या विचारानं समाजासाठी काहीतरी करणारी होती. पणजीच्या घरी नेहमी गेलं की वाटतं की आपण बऱ्याच गोष्टी विसरतो आणि मोबाईलवरती रिमाइंडर लावून ठेवतो. अनेकांच्या घरी महिन्याचा बदललेला दिवस कॅलेंडरवर येण्यासाठी 5 तारीख उजाडते, पण मी पणजीकडे जेव्हा जेव्हा नवीन महिना सुरू होतो तेव्हा जाते, कॅलेंडरवर बरोबर 1 तारीख दिसते. तो महिना कधी बदलावा हे तिच्या लक्षात आहे. तिची इतकी स्मरणशक्ती जबरदस्त आहे, त्याचा मला दरवेळेला अनुभव येतो. आता मी पुढे जाते कार्यक्रमात. पणजीचे 2 भाचे इथे आलेले आहेत आणि त्यातल्या अनिरुद्ध फडके यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी कृपया इथे यावं. नमस्कार. द्वारका त्याचे बरेचसे जे लोक मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांनी आजीशी असलेलं आपलं नातं सांगावं, कारण इथे खूप जण आहेत आमच्या सासरचे पकडचे आणि हे लोकांना लक्षात येत नाही, म्हणून तुमची ओळख सांगा की मी आजीचा अमुक. मी डॉक्टर अनिरुद्ध फडके, अप्पांचा धाकटा मुलगा, म्हणजे हिचा भाचा. तर द्वारका आत्याच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज आपण तिचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी इथे उभे आहोत. आणि एखादी व्यक्ती 100 पुरी करते म्हणजे एखाद्या बॅट्समनने शतक केल्यानंतर त्याला जो आनंद होतो आणि तो व्यक्त जसा संपूर्ण समाजामध्ये केला जातो, तसंच आज तिच्या शतक महोत्सवाबद्दल आपण तिचे अभिनंदन करायला उभे आहोत. बरेच जण तिच्या अथक परिश्रमांबद्दल, दिलेल्या सेवेबद्दल, तिच्या स्वाभिमानी स्वतंत्र व्यक्तिमत्वाबद्दल नक्कीच बोलतील, पण मी आत्तेच्या वैद्यकीय परिभाषेतील जनुकीय व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे. फडके व अभ्यंकर कुटुंबायांच्या गेल्या 100 वर्षाची ती साक्षीदार आहे. एवढ्या मोठ्या कालखंडात काय काय घडामोडी घडल्या याबद्दल नक्की माहिती कोणाला हवी असेल तर ती फक्त आत्याच देऊ शकेल. फडके कुटुंबियांमध्ये जी काही जनुकीय देणगी आहे त्यामध्ये फडके कुटुंबात दीर्घायुष्य, अनेक आजारांपासून मुक्तता, मानसिक स्थिरता, सतत काम करण्याची प्रवृत्ती, घेतलेले काम तडीस नेण्यासाठी कितीही परिश्रम करण्याची तयारी, दातृत्व, सर्वांना सांभाळून घेणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हे गुणविशेष दिसून येतात. तसेच धर्मकार्य व धर्मकृत्य याबद्दल असणारी आत्मीयता ही देखील प्रकर्षाने दिसून येते. या सर्व गुणांचा प्रत्येक आत्तेमध्ये दिसून येतो. मी ज्यावेळी आप्पा गेल्यानंतर तिला भेटायला तिच्या घरी गेलो होतो त्यावेळी आत्ते मला म्हणाली, अरे आप्पा 5-6 दिवस कमी होऊन गेला का रे? म्हटलं हो, 100 5 दिवस कमी पडले. ती म्हणाली, मला आता वाटतंय मी आप्पाचे 7 दिवस भरून काढणार. फक्त माझी इच्छा अशी आहे आणि देवाजवळ अशी प्रार्थना आहे की माझी बुद्धी स्थिर असताना, मी परावलंबी नसताना मला शतक महोत्सव साजरा करायचा आहे. और एक केवढी जिद्द, केवढा हा आत्मविश्वास आणि केवढी मनाची तयारी. आत्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे तिने कधीही तक्रारीचा सूर लावल्याचं मी तरी ऐकलेलं नाही. कधीही तिच्याकडे गेलं तर ती अत्यंत प्रेमाने स्वागत करणारच, काहीतरी विशेष करून खाऊ घालणारच हे नेहमीच आहे. तिच्याकडे राहणाऱ्या पेईंग गेस्टला सुद्धा ती तितक्याच प्रेमाने सांभाळून घेत असते.
आत्या अजूनही एकटी राहू शकते याचे मला खरोखरच आश्चर्य वाटते. आयुष्यात आलेली असंख्य संकटे, दुःख तिने खंबीरपणे त्याला तोंड दिलेलं आहे. आत्या बरी नाही, आत्या आजारी आहे असे आम्ही क्वचितच ऐकले आणि कुठलेही आजारपणही तिच्याजवळ फार दिवस टिकले नाही. आपण एखाद्याला वाढदिवसाच्या वेळी म्हणतो जीवेत शरदशतम, शुभेच्छा देताना असं म्हणतो, पण आपण कधी असं म्हणत नाही जीवेत ग्रीष्मशतम. या कारण शरदाला सुबत्ता आहे, शांतता आहे, स्थिरता आहे, एक प्रकारच्या आनंदाची प्रवृत्ती आहे. खेडेगावामध्ये शरद ऋतूत नवीन आपलं धान्य आलेलं असतं, घरदारात सुबत्ता दिसत असते, पाणी व्यवस्थित असतं, व्यवस्थित वातावरण चांगलं असतं. अशा वातावरणामध्ये मनुष्य आनंदी राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जरी आपण जीवेत शरदशतम म्हणत असू तरी त्या व्यक्तीने त्याच्या 100 वर्षामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, हेमंत आणि शिशिर हे असे 6ही ऋतू अनुभवलेले असतात. पण आपण जीवनातील वाईट गोष्टी बाजूला ठेवून फक्त चांगल्याच गोष्टींचे स्मरण व्हावे या दृष्टीने जीवेत शरदशतम असे म्हणत असतो. आमच्या आत्तेने असे 100 शरद ऋतू आनंदाने उपभोगले आहेत व तिने तिचे आयुष्य व आमचे आयुष्यही उजळून टाकले आहे. याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद बापू बाबा. आता आजीच्या मोठ्या मुलीची 4थी मुलगी आठवण झाली. Yes. परत एकदा announcement करू. आजीच्या मोठ्या मुलीची 4थी मुलगी अनुराधा मोडक, अनुश्री मोडक ही एक 4 कविताच्या ओळी तुम्हाला म्हणून दाखवणार. थँक्यू. या 4 ओळी माझ्या वतीने माझ्या सासूबाईंनी लिहिल्या, त्या मी फक्त वाचून दाखवते. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आजी आमची मायेची, पणजी तिच्या पणपणडांची, खापर पणजी खापर पणपणडांची, आहे मोठी जिद्दीची, शान आहे ती गिरगावाची, खूप लाडकी आंगरेवाडीची, नेहमीच हसतमुख राहून दिवसभर ती काम करायची. अहो ठाऊक आहे का तुम्हाला, सखी आहे ती सर्वांची, फॉरेन रिटर्न पदवीची, नियमित पेपर वाचायची. आजी आमची मायेची, चिंता तिला मायभूमीची, परदेशात जाणाऱ्यांना शिकून या हो परत भारतात, इशारा वजा सल्ला द्यायची, नाही ती विसरायची तेव्हा. आजी अन्नपूर्णेच्या वरदानाची, गुरु किल्लीचे जणू निरोगी आजीवनाची, भेट तिला दिली की हमखास आंब्याची वडी मिळायची. आजी आमची मायेची, खाणच आहे स्वाभिमानाची, खास धरून तिच्या तत्वांची वाटचाल करू आम्ही 21व्या शतकाची. अहो गोष्ट आजीच्या कर्तृत्वाची, कधीच नाही संपायची, बोली केली 4 ओळींची, वेळ झाली विराम देण्याची. आपण त्या कर्त्या करवित्याला विनम्र करून पसारे दानाची, तेव्हा आमच्या आजीला उदंड निरोगी जीवन देऊन पाखरदार मायेची. अहो हीच नाही का अनमोल भेट म्हणायची आजीला शताब्दी पूर्वीची. खूप छान, खूप छान. इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण लग्नाला वेगवेगळा जाऊन आला असेल, मुंजीला वेगवेगळा जाऊन आला असेल, अनेक कार्यक्रम आपल्या आयुष्यात आपण अनेक कार्यक्रमांना जात असतो. पण मला वाटतं 100च्या कार्यक्रमाला आज आपण सगळे उपस्थित आहोत. तर असा कार्यक्रम पुन्हा कधी अनुभवता येईल की नाही हे आपल्यापैकी कोणाला माहित नाहीये. आणि मला सुद्धा कदाचित अनेक कार्यक्रमांचं निवेदन करायला मिळेल, पण 100च्या कार्यक्रमाचं निवेदन करायला मिळेल की नाही हे मला नाही माहिती. आजीचा 13 तारखेला जो खरा वाढदिवस होता, त्या दिवशी कितीतरी लोक 100 वर्षाच्या व्यक्तीला पाहण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद घेण्यासाठी घरात गर्दी केली होती. म्हणजे त्या दिवशी आम्हाला आजीशी बोलायला वेळच नाही मिळाला. एवढी आजी आमची सेलिब्रिटी होती, लिटरली सेलिब्रिटी होती. त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. प्रश्नच नाही, सेलिब्रिटी तर ती आहेच. कारण बरेच जण आयुष्यात बरेच जगतात, पण जगतात ते कसे जगतात ह्याला सुद्धा खूप महत्व आहे. निरोगी जगणं, स्वतःची तब्येत स्वतः सांभाळून जगणं, आणि फार महत्वाचं मला तिच्यात नेहमी जाणवतं की ती प्रचंड शिस्तप्रिय आहे, वक्तशीर आहे. वेळच्या वेळा पाळणं हे तिला प्रचंड आवडतं. तिचा झोपण्याचा नियम ती कधी मोडत नाही, जेवणाची वेळ कधी चुकवत नाही. आणि मला वाटतं हेच तिच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य असावं.
आम्ही सुद्धा जर वेगळ्या वेळेला चुकून कधी गेलो तरी ती सांगते घड्याळ वाजले की ती जायची वेळ झाली, आता गेलीस तरी चालेल. तर तो तिचा कष्टवक्तेपणा फार नो फोन कॉल्स आफ्टर 9:30. येस. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा कायम. आणि कायम सकाळी लवकर उठणं, ब्राह्ममुहूर्तावर उठणं आपण आयुर्वेदात वाचतो, पण ते पाळणाऱ्या व्यक्ती आजच्या घडीला मिळणं सापडणं हे खरंच अवघड आहे आणि आपल्या समोर त्याचं ज्वलंत उदाहरण आज दिसतंय. आता मी कार्यक्रमात पुढे जाते. पणजीचा अजून एक भाचा श्रीधर फडके महोदयांना मी विनंती करते की कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे यावं. माझं नाव श्रीधर फडके. 9 भावंड जी होती त्यातला शेंडेफळ सीताराम यांचा मी मोठा होतो, म्हणजे ही माझी ओळख. आत्तेकडे राहून बरेच लोकांचं भविष्य बदललं असं म्हटलं तर काय वावगं नाही. अनेक लोकांचं भवितव्य तिच्याकडे राहून घडलं आणि त्यातला एक मी साक्षीदार आहे की जिने मला तिथे ठेवून माझं सगळं शिक्षण ते काय करून मला नोकरी लागून पुढे माझं लग्न जमण्यापर्यंत तिने सगळं केलं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली. 1974 ते 2024 त्याच्यामध्ये लग्नात सुरुवात तिने पुढाकार घेतला होता, कारण आमच्याकडे माझी आई नव्हती आणि याची मला सदैव जाणीव आहे. सदैव अनेकांची भविष्य तिने अशी घडवलेली आहे, अनेक लोकांची की ते तिच्याजवळ आले, त्यांचा उद्धार झाला असं म्हटलं तर काय मोठं काय वावगं पडू नये. आणि तिचा जो काय वक्तशीरपणा होता, शिस्त होती, ती शिस्त प्रत्येकाने जर घेतली तर आयुष्यात नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना भर पडेल त्यांच्या ज्ञानात सुद्धा. आणि अविश्रांत श्रम अविरत उद्यम हा जो काय विषय आहे तो आमच्या हत्तीकडे आहे. कोणाची मदत नसताना ती स्वतः एखाद्या लढवय्याप्रमाणे उभी राहिली, हे त्यांचं आयुष्य आहे. आणि त्याच्यामुळे कोणालाही जर आदर्श म्हणून सांगायचं असेल तर मी आमच्या आत्तेचा आदर्श देईल. कारण काय कोणाची मदत नाही, कोणापुढे हात नाही बसले. आमच्या कुंजात 2 माणसं होऊन गेली, एक विठ्ठलचे डब्याकर आणि दुसरे आमचे आजचे. ते त्यांच्या आश्रयाला गेले, त्यांचं भविष्य बदलून गेलं म्हणून समजायचं. आणि आता त्यातला मी एक साक्षीदार की जिने माझ्यावरती खरोखरच उपकार केले. मला 2 मुलं आहेत, सगळं काय छान आहे माझं, पण याचं मूळ हे आमची आत्ते आहे आणि त्याच्यामुळे मी तिचा सदैव ऋणी आहे एवढंच मी सांगू शकतो. आणि माझे 2 शब्द संबोधन. माझा चुलत भाऊ हरेश्वर रानडे आपल्या इथे हजर आहे. तो आमच्याकडे 3 महिन्याचा असल्यापासून माझ्या आईने सांभाळला. त्यामुळे माझ्या आजीला 18 दिवस, माझ्या आजीला तो आमच्यासारखाच नातू असल्यासारखंच होतं. तशीच आजी त्याच्यावर प्रेम केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी कविता लिहिली आहे, लेख. आजी, आज तुझी वयाची 100 पार केलीच ग. आज तुला आनंद तर असेलच, पण त्यापेक्षा आम्हाला अभिमानच जास्त आहे. एक तर तुझ्या नातवंडांच्या लिस्ट मध्ये असल्याचा आणि जगाला सांगताना की माझ्या आजीने 100 वर्ष पूर्ण केली. त्यानंतर जो मान बाहेरून मिळतो तो खरा तुझाच आहे, पण टॉनर आमची ताट होती. आज वयाची 100 वर्ष पूर्ण केल्यावर तू सुद्धा पूर्ण आयुष्याचा मागोवा घेतलाच असतो. आलेले प्रसंग, संकट, त्याबरोबर येणारे दुःख आणि त्यात सुद्धा आलेले आनंदाचे क्षण. पण प्रत्येक प्रसंग, संकट यामध्ये सुद्धा तू न डगमगता त्याचा सामना केलास. त्यावेळी जे निर्णय घेतले त्यावर ठाम राहून वाटचाल करत घेत गेलीस. जबाबदारी ही मोठी होती, तुझ्यावर पण रडत राहिली नाहीस, गंभीरपणे उभी राहिलीस. हाच आमच्यासाठी आदर्श घालून दिलास. तुझ्याकडे असलेल्या कौशल्याचा योग्य वापर केलास आणि जी संधी मिळालीस त्यात आपले 100% दिलीस.
आज मी तुझ्याकडे बघतो आणि विचार करतो त्यावेळी मला नाही वाटत की अशा परिस्थितीतून मी बाहेर येऊ शकलो असतो. माणसाकडे एक तरी बाजू नीट असेल तर तो काहीतरी विचार करू शकतो, पण तुझ्या बाबतीत तसं नव्हतं. या सर्व गोष्टी आईकडून मला माहित होत्या आणि त्याच आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करत आहे. नाती, माणसं, जबाबदाऱ्या कशा सांभाळाव्यात हे जरी आईकडून शिकलो असलो तरी त्याचं मूळ तुझ्याकडून आलेलं आहे. त्यावेळी दाखला तुझाच असायचा. लहानपणापासून तुझ्याकडे येत होतो, तुझ्या जेवणाची चव चाखत होतो, स्पेशली तुझ्या आमटीची. हे मात्र खरंय ना, आजीची आमटी आणि तिचा आंब्याचं लोणचं, वा त्या बारदार. आमटीची किती प्रयत्न केले तरी तशीच चव येत नाही. आपलं जवळचं नातं असं नव्हतं, पण जे प्रेम मला तुझ्याकडून मिळालं त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझी ओळख करून देताना मीनाचा पुतण्या नाहीतर मीनाचा मुलगा म्हणूनच तू सांगत होतीस. आज तुझी 100 पूर्ण झाली. आज उरात अभिमान आणि डोळ्यात आनंदाश्रू आहे. खूप खूप शुभेच्छा आजी, आणि तुझ्या या संपूर्ण वाटचालीचा, या तुझ्या गळ्याचा कडक सॅल्यूट तुला. खूप छान मामा. मला वाटतं 100च्या निमित्ताने काही गोष्टी सुचल्या त्या बऱ्याच जणांनी लिहिल्या आहेत. सुनील रानडे, शरद मामाचा मुलगा, त्याची बायको निशा, नंतर रमेश मामा, सूरज आणि मीना मामी सगळेजण आजीचा सत्कार करतायत. हा अभ्यंकरांच्या साईडनं सत्कार होतो आहे. तरी सगळ्यांना वाटतंय तिला खूप थंडी वाजते. सगळेजण मायेची शाल पांघरते. अभ्यंकरांची माय म्हणजे आधीच्या सासरच्या साईड असं सांगायचं. प्रयत्नाला 100 गुण आपण लिहावे. माझ्याकडून काही आणखी गुण राहिले असतील तर ते तुम्ही सुचवा अशी तुम्हाला विनंती करते. तर ते गुण तिच्यातले जेवढे मला सुचले ते मी वाचून दाखवते आपल्याला. अन्नपूर्णा, शिस्तप्रिय, वक्तशीर, स्वच्छताप्रिय, नीटनेटकी, निगर्वी, काटकसरी, कष्टाळू, प्रेमळ, निरोगी, स्वाभिमानी, तत्वनिष्ठ, संयमी, कृतज्ञ, चाणाक्ष, बुद्धिमान, हुशार, संवेदनशील, धैर्यवान, हिम्मतवान, सचोटीने वागणारी, नियोजनबद्ध, प्रामाणिक, रसिक, अद्ययावत, शूर, धाडसी, लोकांना बांधून ठेवणारी, कर्तव्यदक्ष, जबाबदार नागरिक. जबाबदार नागरिक हे ऍड केलं कारण याही वर्षी तिने विधानसभेचं इलेक्शन केलेलं आहे, वोट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे अर्थात मला ऍड करावंच लागलं. देशभक्त, एकनिष्ठ, यशवंत, कीर्तिवंत, नम्र, उद्योगिनी, स्वयंप्रेरक, थोडीशी हट्टी म्हणता येईल. एकटीने राहायचा निग्रह अजूनपर्यंत तिचा आहे. त्याचबरोबर निश्चयी, चौकस, उत्सुक, थोडीशी रागीट, स्वयंस्फूर्ती, संस्कारी, नैतिक, दीर्घायुषी, कुशल, प्रवीण, सबला, उदार, तत्पर, चपळ, हौशी, उत्साही, अनुभव संपन्न, सात्विक, निर्मळ, विरोधात्त, गंभीर, स्वावलंबी, निर्णयक्षम, प्रसंगावधानता राखणारी, सद्गुणी, विवेकी, मितभाषी, अद्ययावत, सर्वज्ञ, मेधावी, चोखंदळ, निडर, मायाळू, कर्तृत्ववान, अभिलाषी, संतुष्ट, संतुलित, सुंदर आणि भाग्यशाली. जवळजवळ आता मी 85 गुण तिचे तुम्हाला वाचून दाखवले. ते आपण 100 पूर्ण करू. कोणाला जे सुचतील त्यांनी कृपया सांगा. आता आपण कार्यक्रमात पुढे जाऊया. जिद्दी हा पण एक आणखी एक गुण आपल्याला सांगण्यात आलाय. आता मी पणजीच्या बऱ्याच तोडणी कधी मला कंटाळा आला हा शब्द आम्ही आयुष्यात आतापर्यंत ऐकला नाही.
ठेक्यावर. आता मी पणजीच्या गावात बरीच वर्ष एक दाम्पत्य राहिलेलं आहे. साजरा करताना सहजपणे म्हणतात जीवन शरद शतम. मला ते श्लोक सापडले. आमच्या एका परिचितांनी त्याला चाल लावली आणि औषध करताना ते श्लोक म्हणावे अशी माझी इच्छा आहे. कारण खरी खरी 100 गाठलेल्या व्यक्तीला जीवन शरद शतम म्हणण्याचा आनंद काही वेगळाच आहे. आता औषधाची तयारी इथे चालू आहे. औषध ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी श्लोक मी म्हणणार आहे. 4 श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी सर्वांनी मिळून जीवन शरद शतक म्हणायचं आहे आणि शेवटच्या श्लोकाच्या वेळी 3 वेळा जीवन शरद शतक असं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आजीने त्याला तथास्तु म्हणून ती आपली मागणी मान्य केल्याचं दर्शवायचं आहे. जीवे शरद शतम जीवे शरद शतम दीर्घानागानगानद्यः अनन्ताः सत्तार्णवादिशः अनन्तेन आयुषा तेन जीवे शरद शतम जीवे शरद शतम. सत्यानि पंचभूतानि विनाशरहितानि च अविनाशायुषा तद्वत् जीवे शरद शतम जीवे शरद शतम. उत्तमारोग्य सहितं जीवे शरद शतम जीवे शरद शतम जीवे शरद शतम. तथास्तु तथास्तु. मंजिरीचा हा मुलगा धनंजय, अनुराधाचा मुलगा विश्वजित कानिटकरच्या या 2 सुंदर दिसणाऱ्या मुली आणि ही आमच्या अश्विनीची अजून एक प्रिन्सेस सारा आणि ह्या सचिन म्हणजे मीरा मावशीच्या ह्या 2 नातू शर्वरी आणि लावण्या.
लावण्य इकडे बसली. आणि ही दीपाली सगळ्यांना माहितीये, तिची ही मोठी मुलगी अनघा ही खूप चांगल्यापैकी बॅडमिंटन प्लेअर आहे. बरेच वेळा पेपर मध्ये नाव येतं. आणि हा माझ्या चुलत बहिणीचा मुलगा आहे ओमकार. हा जामसंड्यावरून आलाय. सोनी अरे हो ओळख करून दिली. हा हरेश्वर रानडे माझा सख्खा चुलत भाऊ. हा आपण गावाहून आलाय, देवगड वरून आलाय. थँक्यू. पार दिन ये आए, पार पार दिन ये आए, पार पार दिन ये आए, पार पार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. Happy birthday to you. शुभं भवतु ते जन्मदिनं सुखं भवतु ते जन्मदिनम्. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला. इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. खिले खिले चेहरे से आज
छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हाल क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का